नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र ऐश्वर्या सुमित्राच्या रूममध्ये येते आणि आई मला गणेश म्हणजे गणपती बाप्पा या घरात बसवायला आवडेल असे आता मुद्दाम म्हणत असते. तेव्हा आता सुमित्रा खुश होते. सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, शेवटी तू तयार झालीस, खरंच थँक्यू बरं का. तेव्हा आता ऐश्वर्या मुद्दाम आईंसमोर नाटक करत म्हणते, आई एवढ्याशा गोष्टीसाठी कशाला थँक्यू म्हणतात. अहो आई, तुम्हाला जे काही आवडेल त्या सगळ्या काही गोष्टी मी तुमच्यासाठी करेलच. तेव्हा आता बिचाऱ्या सुमित्राच्या डोळ्यात पाणी असतं, मात्र मनात काही तर आता वेगळेच असते. ती आता थोडीशी बाजूला होते आणि आता स्वतःच्या मनात म्हणते की अगं हे म्हातारे, मी तुला अगदी खिशात घालण्यासाठीच नाटक करते मी हे सर्व खोटं. आणि जानकी, अगं बघ मी किती हुशारीने आईंचं मन जिंकलं. तर आता तिला म्हणजे स्वतःबद्दल खूप असा ॲटिट्यूड असतो. त्यानंतर आता इकडे जानकी अवंतिका, सौमित्र, ऋषिकेश यांना सांगत असते की त्या ऐश्वर्याला आता असं वाटत असेल खूप हुशारीने आईंचं मन जिंकलं तर, परंतु हे बघा खरं तर जिंकलो आहो आपण. आतापर्यंत तिने आईंना सांगितलं सुद्धा असेल की आपण गणेश उत्सव साजरा करूयात म्हणून, म्हणजे सारंग भाऊजी तर आईंना भेटतीलच आणि आपला प्लॅन सक्सेस होईल. तर त्यावर तर ऋषिकेश, सौमित्र आणि अवंतिका हे ऐकून खुश होतात. ऋषिकेश खुश होत म्हणतो की अगं हेच तर केव्हाचं मी सारंगला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढ्यात त्यांच्यामध्ये सारंग नसतो. तेव्हा आता इकडे तिकडे बघतात तर सारंग कुठे, म्हणून आता सर्वजण सारंग सारंग करत सारंगला शोधतात. जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी तर इथेच होते आणि कुठे गेले. तेवढ्यात आता ऋषिकेशच्या डोक्यात येते. ऋषिकेश म्हणतो की एक मिनिट, सारंग आईला तर भेटायला गेला नसेल ना. तेव्हा आता जानकी म्हणते की आईंना, अरे देवा. आणि लगेच आता सर्वजण तिकडे घरामध्ये धाव घेतात. तोपर्यंत आता सारंग दरवाजात येतो, अगदी चोर पावलांनी इकडे तिकडे बघतो. तेव्हा त्याला असं वाटतं की आता मी घाईने आईच्या रूम मध्ये जाईल म्हणून. तेव्हा तो आता रूम मध्ये जायला निघतोच. लगेच आता सुमित्राच्या रूममधून ऐश्वर्या बाहेर निघते. सारंग लगेच आता तिच्या समोर पाठमोरा होतो. तर ऐश्वर्या सारखी त्याच्याकडे बघत असते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या सारंगला म्हणते की थांबा. सारंग आता तेथून जायला निघतो. ऐश्वर्या विचारते की तुम्ही कोण आहात. तर सारंग लगेच आता त्याला खाकरण्याचं नाटक करतो, जोरजोराने खोकतो. ऐश्वर्या पुन्हा विचारते की मी तुम्हाला काहीतरी विचारते, तुम्ही कोण आहात, तुमचं नाव काय. ऐश्वर्या आता सारंगच्या अगदी जवळ यायला लागणार तोच लगेच आता हे सगळेजण आत येतात. जानकी लगेच आता ऐश्वर्याच्या मध्येच येते आणि म्हणते की प्रकाश दादा, अहो काय हे सामान सर्व घेऊन जा बरं. आणि हे बघा आपल्याला काही करायचं नाही, आता हे सर्व सामान परत घेऊन जा. गणपती वगैरे काही बसायचं नाही, त्यामुळे बाकीच्या माणसांना तुम्ही बोलवा, हे सामान घेऊन जा. तेव्हा आता सारंग आपल्या हातामध्ये टोपली घेतो आणि जायला निघतो. तोच लगेच ऐश्वर्या थांबा असं म्हणते. तेव्हा आता सर्वांना तर धक्काच बसतो. त्यांना असं वाटतं की नक्की ह्या ऐश्वर्याने सारंगला ओळखले तर नसेल ना. परंतु ऐश्वर्या म्हणते की हे बघा, सामान घेऊन कुठेही जाण्याची गरज नाही, घरामध्ये गणेश उत्सव साजरा होणारच, तुम्ही माळा वगैरे आहे तर ते लावून घ्या. तेव्हा आता सर्वांचे चेहरे तर खुलतातच. तेव्हा आता जानकी म्हणते की ऐश्वर्या, अगं पण तू नकार दिला होता. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो माहिती आहे की मी नकार दिला होता, परंतु आता मात्र मी माझा विचार बदलला. मी आईशी बोलले आणि हे बघा घरामध्ये गणेश उत्सव साजरा होणारच असे बोलून तोऱ्यातच ऐश्वर्या आत जाते. तर आता या सगळ्यांना खूप आनंद होतो. जानकी लगेच अवंतिकाला टाळी देते. सारंग सुद्धा अगदी खुश होतो. तेव्हा आता ऋषिकेश सारंगला म्हणतो की अरे तू मूर्ख आहेस का, ऐश्वर्याने जर तुला बघितलं असतं तर काय केलं असतं, एवढ्यात आपल्याला ते पडलं असतं बरं. त्यावर आता जानकी म्हणते की नाहीतर काय सारंग भाऊजी, अहो तुम्ही थोडक्यात वाचले बर का. आणि अहो गप्पा करता करता तुम्ही मागच्या मागे केव्हा निघून गेलात, आम्हाला खरंच कळाले नाही. नशीब सारंग भाऊजी, अहो त्या ऐश्वर्याने तुम्हाला नाही बघितलं, जर तिने बघितलं असतं तर सगळ्या प्लॅनची आपली वाट लागली असती. त्यावर आता सारंग म्हणतो की वहिनी अगं हे बघ ना, सॉरी. अरे दादा सॉरी खरगत. अरे मला तर असं झालं होतं केव्हा मी आईला भेटेल, परंतु ती बाई मात्र आईच्याच खोलीमध्ये होती आणि ती आईच्या खोलीत असेल हे मला खरंच वाटलं नव्हतं. आणि तेवढ्यात आता आजीही जोरात गुंडी गुंडी आवाज देत असते. तोपर्यंत आता ऋषिकेश आणि जानकी हे सर्वजण सारंगला म्हणतात की जा लवकर, तू आईला तोपर्यंत भेटून ये म्हणून. आणि तेवढ्यात आजी बाहेर येते गुंडी गुंडी करत आणि आता ह्या सर्वांकडे बघतच असते. त्यावर आता आजी विचारते की तुम्ही माझ्याकडे असं का बघतात. तर अवंतिका हसते. अवंतिका म्हणते की अहो आजी असंच बघतो. कसं आहे की आजी, अहो घरामध्ये आता गणेश उत्सव नाही होणार, मग तुम्हाला मोदक खायला नाही भेटणार ना, म्हणून आम्हाला वाईट वाटतं. तर जानकीला तर हसू येत असते. जी तोऱ्यात म्हणते की हे बघ काही वाईट वाटून घेण्याची गरज नाही आणि अगं गणेश उत्सव होणार म्हणजे होणारच. आणि त्या बाबतीत सुमित्रा आणि ऐश्वर्या ह्या दोघींचं बोलणं सुद्धा झालेलं आहे. तर
त्यामुळे हे बघ तुला आणि तुम्हाला सगळ्यांना वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. तिने होकार सुद्धा दिलेला आहे आणि हे बघ जानकी, ऐश्वर्याने होकार दिला म्हणून गणपती उत्सव होतोय, कळले ना जानकी तुला? त्यामुळे चला चला लगेच आपली कामं करा. तर अवंतिका म्हणते की 1 मिनिट आजी, म्हणजे ऐश्वर्याने होकार दिला? तर आजी म्हणते की हो, ऐश्वर्याने होकार दिला. तर अवंतिका म्हणते की म्हणजे तिने जर होकार दिला नसता तर घरामध्ये उत्सव झाला नसता का? तेव्हा आता आजी म्हणते की झालं का तुझं? जानकीची वकिली करून झालीस का? त्यामुळे लक्षात ठेव, अगं तू कितीही तुझ्या तोंडाची वाप जरी दवडली ना तरी सुद्धा या घरामध्ये चालतो तो पावर, चालतो तो फक्त आणि फक्त ऐश्वर्याचा, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे चला तर आता जानकीची वकिली करण्यापेक्षा जरा 2-3 काम जास्त करा आणि चला आता कामाला लागा, निघा बरं लवकर. तेव्हा अवंतिका म्हणते की आजी, पण तोच लगेच सौमित्र म्हणतो की आजी अगं अवंतिका काम करेल, पण तू जा बरं, आराम कर तुझ्या रूम मध्ये. तेव्हा आता आजी लगेच सुमित्राच्या रूम मध्ये जायला निघते. तोच लगेच जानकी आता आजीला आडवी होते आणि म्हणते की आजी अहो इकडे कुठे, इकडे कशाला चाललात तुम्ही? तेव्हा आता आजी म्हणते की अगं मी सुमित्राला भेटायला चालले. तर जानकी आणि ऋषिकेश म्हणतात की आई खोलीमध्ये नाही. तर आता आजी विचारते की ती कुठे गेली? तर अवंतिका लगेच म्हणते की त्या देवळात गेल्यात. तेव्हा आजी म्हणते की काय देवळात? तेव्हा आता लगेच सर्वजण एका आवाजात म्हणतात की देवी आईचा उदो उदो. तेव्हा आजी विचारते की सुमित्रा खरंच देवळात गेली का? तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना, अहो आई मला जाताना सांगून हे गेल्या सुद्धा माझ्या मागे देवळामध्ये पाठवून दे, आणि मी सांगायचं तुम्हाला विसरूनच गेले, परंतु मी तुम्हाला निरोप देण्यासाठी विसरले बर का? तेव्हा आता आजी तोऱ्यातच म्हणते की अगं पण हे सांगणार कधी तू? झाल्यानंतर, आणि हे बघ मी देवळामध्ये जाऊन येते, तोपर्यंत गणेश उत्सवाची तुम्ही धूमधडाक्यात तयारी करा, कळले ना तुम्हाला हे सर्व? तेव्हा सौमित्र म्हणतो की हो आजी सावकाश जा. तर आजी म्हणते की हो हो सावकाश जाते आणि लवकरच येते. म्हणून आजी आता अगदी साडी आवरत तोऱ्यातच आता बाहेर जाते. तेव्हा आता ह्या चौघांना खूप आनंद होतो. तर ऋषिकेश म्हणतो की बरं झालं आजी एकदाची निघून गेली, तर आता सारंग आणि आईची भेट होईलच. आता ऋषिकेशला खूप आनंद झालेला असतो. तर जानकी म्हणते की हो हो आता आईची भेट होईलच. आता आई मात्र प्रत्यक्षात सारंग भाऊजींना बघतीलच, म्हणून जानकी आता देवाला हात जोडते. तेव्हा आता जानकी, सौमित्र आणि ऋषिकेश हे सगळेजण आता सारंगची तिकडे त्याच्या रूम मध्ये वाट बघत असतात. तर जानकी म्हणते की ते अजून का आले नसतील, कुठे असतील? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ तू शांत हो, तो आईला भेटून इकडेच येत असेल. तेव्हा आता सौमित्र विचारतो की अरे दादा पण तेथे आता काय सुरू असेल? तर सारंगला बघून आई कसं रिॲक्ट करेल, काय करेल? आणि मला तर असं वाटतं की सारंगला बघून आईचं मन हे शांत होईल. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो ना, आणि त्यानंतर आता सारंग भाऊजी जे काही सांगतील तर ते ऐकून मात्र आईंचं मनातील जे काही अगदी शंका आहे तर त्या सुद्धा दूर होतील, त्या शांत होतील. तर त्यावर आता जानकी म्हणते की नाही अहो ते इतकं सोपं नाही, विश्वास नाही ठेवला तर. तेव्हा आता ऋषिकेश लगेच म्हणतो की का ठेवणार नाही विश्वास? सारंगने स्वतः सर्व काही आता कारस्थान सांगितल्यानंतर ह्या ऐश्वर्याची, तर आई का विश्वास ठेवणार नाही? तेव्हा आता जानकी म्हणते की अहो ती ऐश्वर्या आहे ना, त्यांचं मत परिवर्तन तेथे करण्यासाठी. आईंना सगळं काही कळलं आणि तरी सुद्धा आईंना असं वाटलं तर हे सगळं मी केलं आणि हा माझा डाव आहे, तर मग काय होईल? तर आई ह्या माझ्या विरोधात जातील आणि हे सगळं काही पुन्हा माझ्यावर येईल. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ तू जरा जास्तच विचार करते, आणि हे बघ असं काही होणार नाही, सगळं काही आपण ठरवलेलं आहे ना, सगळं तसंच होणार आहे. तर त्यावर आता लगेच अवंतिका म्हणते की हो आपण जो काही प्लॅन केलेला आहे ना सगळं काही तसंच होणार आहे, तर उगाच घुसमट व्हायला नकोय. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की नाही होणार, कारण आपली नियत ही साप आहे. तर तेव्हा आता जानकी म्हणते की जर नियतीच आपल्या विरोधात गेली तर? सारंग भाऊजी आईंशी बोलत असताना जर ऐश्वर्याने त्यांना पकडलं तर काय करायचं? आपण घरामध्ये कोणीच नाही याचा संशय ऐश्वर्याला येऊ शकतो, इतकी हुशार आहे ती. आणि तेवढ्यात ऐश्वर्या आता पुन्हा खाली येते आणि तिला घरामध्ये कोणी दिसत नाही. तेव्हा आता लगेच ती म्हणते की अरे घर तर इतकं सामसूम कसं आहे, कुठे गेले असतील? आता तर एवढी माणसं घरामध्ये होती आणि आता कोणीच नाही, कुठे गेले? ऋषिकेश, जानकी, सौमित्र आणि ती अवंतिका हे घरातील कावळे गेले कुठे? नक्की काहीतरी गडबड आहे. तर नक्की यांचं काहीतरी दुसरं सुरू नाही ना? यांना असं का वाटतं की नक्कीच काहीतरी वेगळं प्लॅनिंग आहे असं मला म्हणजे ऐश्वर्याला संशय येतो. ऐश्वर्या लगेच म्हणते की ठीक आहे, जे काही करायचं असेल ते तुम्ही करू शकतात, परंतु मी सुद्धा नावाची ऐश्वर्या आहे, तर मी सुद्धा तुमचे सगळे डाव हाणून पाडेल. परंतु हे सगळेजण गेलेत कुठे? आणि तेवढ्यात आता सारंग आईंच्या बरोबर बोलून आता आईंच्या रूममधून बाहेर निघतो आणि समोर बघतो तर ऐश्वर्या उभी असते. तेव्हा आता सारंग खूप घाबरतो. सारंग अगदी आता ऐश्वर्याला बघून म्हणतो की बापरे ऐश्वर्या तर आता ही समोर, जर ऐश्वर्याने मला इथे बघितलं तर सगळं काही संपेल. म्हणून
सारंग पुन्हा आता रूममध्ये जायला निघतो तेवढ्यात ऐश्वर्याचं लक्ष मागे जाते. ऐश्वर्या लगेच सारंगला अगदी बघते, परंतु सारंगचा चेहरा मात्र अगदी तिकडे पलीकडून असतो आणि ऐश्वर्या लगेच त्याला म्हणते की थांबा. तेव्हा आता जानकी इकडे खूपच घाबरते. जानकी म्हणते की जर ऐश्वर्याला सगळं काही कळले आणि जर तिने काही केले तर काय करायचं. तेव्हा आता सर्वांना खूप असं टेन्शन येते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की थांब 1 मिनिट, मी सारंगला लगेच फोन करतो. म्हणून तो सारंगला फोन लावतो. तेव्हा आता लगेच ही ऋषिकेश फोन लावत असतो, परंतु आता सारंगचा फोन काही लागत नसतो. नेटवर्कच्या बाहेर सांगितलं जातो. तेव्हा जानकी विचारते की काय हो, काय झाले. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की त्याचा फोन नाही लागत. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो ना, म्हणजे सारंगला आता आईकडे जाऊन तर खूप असा वेळ झालेला आहे. तिकडे सगळं काय सुरू असेल हे तर आपल्याला कुणालाच माहिती नाही आणि एकतर सारंगचा फोन सुद्धा लागत नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, तेच तर मी सांगते, तिथे ऐश्वर्या काही पण करू शकते, त्यामुळे आपल्याला ऐश्वर्याकडे बघायला हवं. आणि सगळेजण आता तिकडे यायला निघतात. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या लगेच सारंगला थांबवते आणि विचारते की कोण आहात तुम्ही आणि खोलीमध्ये कशाला चाललात. तेव्हा लगेच सारंग आपला लगेच ते उपरण्याने चेहरा अगदी असं दाबतो आणि तोंडावर ते जे कापड आहे तर ते घेतो. तर ऐश्वर्या म्हणते की मी तुम्हाला थांबा म्हणले आणि कुठे जातात. मी तुम्हाला थांबा म्हटले ना, आणि काय हो इथे कोणी नाही आणि तुम्ही न विचारता असं आतमध्ये खोलीमध्ये कसं शिरता हो, नक्की तुम्ही कोण आहात हो. तेव्हा आता सारंग मात्र आवाज ओळखेन ही ऐश्वर्या, म्हणून तो काहीच बोलत नसतो. ऐश्वर्या तीनदा विचारत असते की मी तुम्हाला काहीतरी विचारते, परंतु आता सारंग मुद्दाम अगदी त्याला ठसका लागण्याचं नाटक करतो आणि जोरजोराने तो अगदी खोकत असतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा मी तुम्हाला थांबा म्हणते. सारंग आता तिथून जायला निघतो, परंतु आता ऐश्वर्या त्याला थांबवते. तर ऐश्वर्या पुन्हा तोरात विचारते की मी तुम्हाला काय विचारते, तुम्ही कोण आहात आणि आतमध्ये कसे शिरलात. अहो मी तुम्हाला काहीतरी विचारते, मग तुमची काही वाचा बसली का. तेव्हा आता सारंग मुद्दाम खुणावून सांगतो की मला बोलता येत नाही म्हणून. तर ऐश्वर्या म्हणते की मग इतका वेळ मी तुमच्याशी बोलत होते तेव्हा तुम्हाला नाही का सांगता आले म्हणून. तेव्हा ऐश्वर्या परत म्हणते की बरं ठीक आहे, चला काम करून घ्या, वेड्याचा बाजार कुठला. तेव्हा आता ऐश्वर्या तोऱ्यातच रूम मध्ये जाते. तर आता सारंग देवाला हात जोडतो आणि म्हणतो की देवा वाचवलंस रे बाबा तू, इथून मात्र निघायला पाहिजे, सगळेजण माझी वाट बघत असतील. ऐश्वर्या आता इकडे सुमित्राच्या रूम मध्ये येते आणि म्हणते की आई, आता एक माणूस तुमच्या खोलीच्या बाहेर होता, तो आत आला होता का हो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं मीच त्याला आतमध्ये बोलावलं होतं. मी त्याला सांगितलं की आज जशी फुलांची सजावट आहे ना तशीच उद्या मला पाहिजे म्हणून. आणि ऐश्वर्या तुला आठवते का आपल्या सारंगला फुलं किती आवडायची ग. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच अगदी डोळ्यामध्ये पाणी आणते आणि म्हणते की हो, आपल्या सारंगला फुलं खूप आवडायची आणि मी जेव्हा तुमच्या रूममध्ये येते तेव्हा खरंच मी तुमच्याजवळ माझं मन मोकळं करते आणि मला खरंच खूप बरं वाटतं. तर परंतु बाकी मात्र घरातील कोणत्याही लोकांना माझ्या दुःखाचं काही पडलेलं नाही, कुणाला अगदी माझा विचार सुद्धा येत नाही आणि माझं दुःख त्यांना जाणवतच नाही. तर आई हे बघा, मी सगळ्यांना आपलंसं मानते, परंतु नेहमी मात्र मला त्यांच्याकडून अगदी परकेपणाच जाणवतो. असं म्हणतात ना की नवरा गेला आणि बायको एकटी पडते, अगदी तसंच झालेलं आहे. तर माझं सारंग गेले आणि आई, अहो मी एकटी पडले. परंतु आता सुमित्राला सगळं काही माहिती असते की सारंग जिवंत आहे. सुमित्राला आता आनंद झालेला असतो, परंतु आता सुमित्रा सुद्धा यांच्या प्लॅनमध्ये सामील झालेली असते. रडण्याचं नाटक करत म्हणते की आई हे बघा, तुम्हाला माहिती आहे का, सारंग जेव्हा माझ्यासोबत होते तेव्हा ते अगदी माझ्याशी गप्पा करायचे, माझे हट्ट पूर्ण करायचे, माझे लाड करायचे, मला समजून घ्यायचे. परंतु आता मात्र सारंग हे माझ्यासोबत नाही. परंतु हे बघा आई, अहो आता तुम्ही आहात ना, तुम्ही मला आईचं प्रेम देतात म्हणून अगदी तुम्ही आहात ना, तुमचा आदर मला एक खूप मोठा आदर वाटतो. नाहीतर रोज मी जेव्हा एकटी असते तर रोज असे वाईट साईट विचार माझ्या मनामध्ये येत असतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, अगं जे काही असे तू विचार करतेत ना, तू असे विचार करू नको. अगं सारंगचा वंश आहे तर तुझ्या पोटामध्ये वाढतो, मग तू असा विचार करत जाऊ नकोस. आणि अगं सारंग जर बघत असेल तर त्यांना किती वाईट वाटत असेल ग. तेव्हा आता ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की आई हे बघा, हाच विचार करून मी स्वतःला सावरून घेते हो. अहो घरामध्ये अगदी 2 जावा आहेत, परंतु त्या कधीही माझा विचार करत नाही हो, तरी सुद्धा मी स्वतःला सावरून घेते. आई हे बघा, मला मान्य आहे की एक म्हणजे माणूस म्हणून माझ्याकडून खूप चुका झाल्यात, परंतु हे बघा माणूस मात्र बदलत असतो. परंतु सगळ्यांनी मात्र अगदी शिक्कामोर्तब करून टाकलेला आहे की मी नालायक बाई आहे. तर तेव्हा लगेच आता
सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या अगं तू असं बोलू नकोस। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना आई, खरंच तुम्ही माझा विचार करतात आणि घरात फक्त आजी माझा विचार करतात, बाकी कोणीही माझा विचार नाही करत, परंतु आता मात्र आजी सुद्धा घरामध्ये नाही। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ना अगं तिला गावाला जावे लागले आणि अगं ऐश्वर्या तुला माहिती आहे का, आई जरी इथे असली ना तरी तिचं मन मात्र गावाकडेच असतं आणि आता तर गणपती उत्सव आहे त्यामुळे तिला तर जावंच लागलं। तेव्हा लगेच ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की आई अहो तुम्ही नाही ना मला कधी सोडून जाणार तर। तेव्हा मात्र आता लगेच सुमित्रा म्हणते की नाही ग, अगं माझ्या सारंगचा वंश तुझ्या पोटामध्ये वाढतो, मी कशाला तुला कुठे घर सोडून जाईल बरं। तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की खरंच आई किती बरं वाटतं हो, म्हणजे तुमच्या मनामध्ये माझ्या बाळाविषयी किती असं म्हणजे प्रेम आहे हो। आणि हे बघा आई मी सुद्धा या घरामध्ये सगळ्यांचं प्रेम जिंकायला आले होते, परंतु ते मला नाही जमले। एक सून म्हणून मी कमी पडले, परंतु एक बायको म्हणून सुद्धा मी कमी पडले, परंतु एक आई म्हणून मला कमी नाही पडायचं। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हे बघ जुन्या गोष्टी मात्र तू अगदी उगाळून काढू नको, ते झाले आणि हे बघ कोणीही तुझ्याशी वाईट नाही वागणार हे लक्षात घे। जरीही तुझ्या विरोधात कोणी कट जरी केला ना तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी कायम तुझ्या पाठीशी असेल। तेव्हा आता ऐश्वर्या लगेच रडण्याचं नाटक करते आणि लगेच आईंच्या मिठीत पडते। तेव्हा आता सुमित्रा तिला मिठीत घेते। सुमित्राला खूप राग येत असतो, पण तरी सुद्धा आता ती सारंगच्या प्लॅन मध्ये सामील होते। ऐश्वर्या मात्र आता सुमित्राच्या मिठीत येऊन आता खूप असे हसते आणि आपल्या स्वतःच्या मनात म्हणते अरे कोणीतरी द्या कोणीतरी मला बेस्ट ऍक्टिंगचा अवॉर्ड द्यायलाच पाहिजे, कोणीतरी नक्की द्या लवकर। खरंच मी काय अशी मस्त ऍक्टिंग केली आणि या म्हातारीला अगदी माझ्या म्हणजे तोऱ्यात अगदी गुंडाळलं। आणि जरीही आता त्या ऋषिकेशने काही जरी केले ना तरी सुद्धा माझ्याकडे हे सुमित्रा नावाचं प्यादा आहे तर, म्हणून ऐश्वर्या खूपच खुश होत असते। आणि तेवढ्यात अवंतिका, सौमित्र, जानकी, ऋषिकेश धावतच घरी येतात आणि सारंग कुठे आहे म्हणून सारंगला शोधतात। तेव्हा आता तेथे कोणीही नसतं तर जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी कुठे आहेत, इथे तर कोणी दिसत नाही, त्यांना आपल्याला शोधावं लागेल, म्हणजे ते आईंच्या खोलीत असतील का। तर ऋषिकेश म्हणतो की हो कदाचित आईंच्याच रूम मध्ये असेल। ऋषिकेश ते सगळ्यांना तेथेच थांबायला लावतो आणि मी बघून येतो म्हणून तो आईंच्या रूम मध्ये बघायला जातो आणि तो निघणार तोच लगेच नाना हे ऋषिकेशला आवाज देतात की ऋषिकेश। तेव्हा आता नाना तेथे येतात, सर्वजण अगदी धक्क्याने नानाकडे बघत असतात। नाना आता ऋषिकेशच्या जवळ येतात आणि विचारतात की काय रे तुम्ही कुठे जण सगळे एकत्र गेला होतात, मी तुम्हाला केव्हाच घरामध्ये शोधतोय। सौमित्राला सुद्धा विचारतात। तेव्हा आता सौमित्र आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघत असतात तर नाना म्हणतात की अरे मी तुम्हाला काय विचारतो। तेव्हा आता जानकी वेगळं उत्तर देते तर ऋषिकेश म्हणतो की बाजार समितीत। तेव्हा सर्वजण पुन्हा एकमेकांकडे बघतात तर जानकी पुन्हा आता हा विषय टाळण्यासाठी म्हणते की नाना अहो आम्ही बाजार समितीतच गेलो होतो आणि नंतर पुढे असं खरेदीला गेलो होतो, अवंतिका आणि सौमित्र भाऊजी सुद्धा आमच्या सोबतच होते, हो की नाही भाऊजी। तेव्हा लगेच आता सौमित्र म्हणतो की हो ते माळा डेकोरेशन वगैरे आहे ना, गणपतीचं जे काही सामान आहे ते सामान आणण्यासाठी गेलो होतो आणि आपल्या सारंगला ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या ना त्या गोष्टी घ्यायला गेलो होतो आणि आता मात्र आम्ही सगळेजण मिळून घरामध्ये लाइटिंग वगैरे करू। तेव्हा आता नाना विचारतात की हे सर्व करताना मात्र तुम्हाला सारंगची उणीव भासत असेल ना, कळतं रे मला, आणि सारंग नसताना सुद्धा तुम्ही हे सर्व करतात आणि हे बघून खरंच मला खूप बरं वाटलं। तेव्हा आता कुठे अगदी नाना शांत झाल्यानंतर सर्वांच्या जीवात जीव येतो आणि सर्वजण एकमेकांकडे बघून खुश होतात। आणि तेवढ्यात आता सुमित्रा आणि ऐश्वर्या दोघी बाहेर येताना सगळेजण बघत असतात। आता नक्की ऐश्वर्याने काय असं गंडवून ठेवलं असेल म्हणून सर्वजण धक्क्याने सुमित्राकडे बघत असतात। तेव्हा आता जानकी आपल्या मनात विचार करते की ऐश्वर्या तर आईंच्या रूम मधून बाहेर येते, मग सारंग भाऊजी कुठे गेले असतील। तेव्हा सुमित्रा आता सगळ्यांकडे बघते आणि विचारते की काय रे तयारी झाली का। तेव्हा अवंतिका म्हणते की हो ना आई, अहो झाली ना तयारी, आणि हे बघा आई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळं काही नीट करू। तेव्हा आता जानकी तरी सुद्धा आईंकडे बारीक लक्ष ठेवून असते आणि आता ती म्हणते की हे बघा, मनात म्हणते की आता सारंग भाऊजी तर आईंना भेटले नसतील का, पण आई असे का वागत असतील। तेव्हा सुमित्रा पुढे म्हणते की एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, तुम्ही सगळेजण गणपतीची तयारी करतात, पण एक गोष्ट मात्र आणखीन, ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे, जरा तिच्या मनाचा सुद्धा विचार करा। जानकी आणि अवंतिका तुम्ही दोघी सुद्धा तिच्याकडे लक्ष द्या, तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या। आणि हे बघ जानकी, अगं मी तुला सांगते की जरा 2-4 गोष्टी गर्भसंस्काराच्या सांगितला। तेव्हा आता जानकी, सौमित्र, अवंतिका यांना माहिती असतं की ऐश्वर्या प्रेग्नेंट असण्याचं नाटक करते। तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हो आई मी सांगेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आणि अवंतिका मिळून ऐश्वर्याची चांगलीच काळजी घेऊ। तेव्हा अवंतिका सुद्धा काही कमी नसते, अवंतिका लगेच म्हणते की आई
अहो तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही दोघी जावा मिळून आता ऐश्वर्याची खास अशी काळजी घेऊ तर. म्हणून अवंतिका आणि जानकी एकमेकांकडे बघून हसतात. तेव्हा अवंतिका लगेच आता सगळ्यांच्या समोर विचारते की अहो वहिनी, मी काय म्हणते की आता ऐश्वर्याचं चेकअप वगैरे झालं का, टेस्ट वगैरे झाले का ऐश्वर्याच्या. तेव्हा आता जानकी म्हणते की अरे देवा नाही ना, सोनोग्राफी कुठे झालेली आहे, नाही अजून. आणि चल ऐश्वर्या आपण तुझी सोनोग्राफी करूयात, नाही म्हणजे बाळ कसे आहे कळेलच आपल्याला. तेव्हा आता ऐश्वर्या तोऱ्यातच मोठ्या आवाजात म्हणते की त्याची काही गरज नाही. तर अगं तू प्रेग्नेंट आहे, मग सोनोग्राफी करण्यात काय प्रॉब्लेम आहे तुला, असे जानकी विचारते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही मला काही प्रॉब्लेम नाही, आताच आईंनी विचारलं मग लगेच कशी तुम्हाला काळजी वाटायला लागली ग. नाही म्हणजे इतक्या दिवसामध्ये माझ्या बाळाची तब्येत कशी आहे, माझी तब्येत कशी आहे, सोनोग्राफी माझी करायची आहे, कसं तुमच्या लक्षात आले नाही. आणि आज मात्र जेव्हा आई म्हटल्यात तेव्हा सगळं काही अगदी तुम्ही विचारपूस करायला एकदमच सुरुवात केली. तेव्हा आता जानकी म्हणते की तसं आम्हाला नाही म्हणायचं, कारण कसं आहे की सारंग भाऊजींचं असं झाल्यामुळे तू त्या मनस्थितीतच नव्हती. अगं तू तर तुझ्याच दुःखात होती, परंतु आता जरा तू सावरल्यासारखी वाटते, आता बरी दिसते, म्हणून म्हटलं की सोनोग्राफी करून घेऊयात, कारण बाळाचा विषय आहे आणि बाळ बरं आहे की नाही हे बघायला नको का. तेव्हा आता ऐश्वर्या सगळ्यांच्या पुढे अगदी उभी असते, तिला टेन्शन येते. तर आता सुमित्रा हे सगळं ऐकून आता ऐश्वर्याला म्हणते की हो ऐश्वर्या, जानकी जे काही म्हणते ते बरोबर आहे, त्यामुळे सोनोग्राफी तू करून घे, त्यासाठी डॉक्टरांकडे जावंच लागेल. तेव्हा आता ऐश्वर्याला भलतंच टेन्शन येते. तेव्हा आता ऐश्वर्या जी काही अगदी सवाशेर बनायला बघते, तर पण जानकी आणि अवंतिका तिला अगदी शेरा सवाशेर बनतात. अवंतिका म्हणते की हो ना एक्झॅक्टली ऐश्वर्या, अगं तू जर सोनोग्राफी केली तर बाळाबद्दल सगळं काही रिपोर्ट कळते आणि खरं काय किंवा खोटं काय ते सुद्धा कळेल. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की म्हणजे काय, नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर तेव्हा आता जानकी अवंतिकाकडे बघत असते, कारण अवंतिका बोलून गेलेली असते. तेव्हा तर सुमित्रा सुद्धा पाहतच असते. तर शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऋषिकेश आता ऐश्वर्याला काहीतरी म्हणलेला असतो, तर आता ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि ऋषिकेशला म्हणते की तुम्ही तर माझे थोरले दीर आहात ना, मग तुम्ही मला आधार देण्याचं सोडून तुम्ही तर मला धमकावतात. आज मात्र माझे सारंग आता ह्या जगात नाही म्हटल्यानंतर लगेच सगळी प्रॉपर्टी तुम्हाला हवी आहे का. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की ऋषिकेश काय हे. ऋषिकेश म्हणतो की अगं आई हे बघ माझं ऐकून घे. तर सुमित्रा लगेच म्हणते की काय काय ऐकून घेऊ, तू आज जे काही माझ्यासमोर बोलला मग आता मी काय ऐकून घेणार दुसरं. तेव्हा आता जानकी सुद्धा म्हणते की आई अहो तुम्ही ऐश्वर्यावर विश्वास ठेवू नका, परंतु सुमित्रा ऐकून घ्यायला तयार नसते. सुमित्रा म्हणते की बास करा, ऐश्वर्याला जर कोणी दोष दिला तर मी अजिबात ऐकून घेणार नाही, गाठ मात्र माझ्याशी असेल. तेव्हा आता सर्वांना हाच प्रश्न पडतो आणि आता सर्वजण अगदी विचारात पडतात. तेव्हा आता जानकी म्हणते की मला तर हेच कळत नाही की आईंना सारंग भाऊजींनी सगळं काही सांगितलेलं आहे, त्यांना सगळं काही कळालेलं आहे, तरी सुद्धा आई आपल्या बाजूने का बोलत नसतील, आई त्या ऐश्वर्याची बाजू घेऊन आपल्याला का बोलत असतील, नक्की हा प्रश्न सगळ्यांना पडतो. अजून सुद्धा आईंना ऐश्वर्याचीच काळजी वाटते, मग आई नक्की बदललेल्या आहेत का. आणि तेवढ्यात तेथे सुमित्रा येते आणि सुमित्रा म्हणते की हो शहाणी झाली, कारण सुमित्राला आता सारंगने सर्व काही सांगितलेले असते आणि सारंगला सांगितल्यानंतर आता सुमित्रा ऐश्वर्यासमोर हे नाटक करत असते की ऐश्वर्याची तिला खूप काळजी आहे असे ती दाखवत असते. परंतु सुमित्राला मात्र आता सगळं काही माहिती झाल्यानंतर सुमित्रा जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र, अवंतिका, सारंग यांच्या प्लॅनमध्ये सामील होते आणि त्यांच्या हातामध्ये हात देऊन आता ऐश्वर्याच्या पापाचा अगदी जे सत्य आहे ते बाहेर काढण्यासाठी सुमित्रा सुद्धा त्यांच्याशी हात मिळवणी करते. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही लगेच सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद. तर